सातत्यानं पाळली याचा आनंद मला असं वाटते की आज उपस्थित असणारे संस्थेचे आजीवन सर्व सभासद यांना निश्चितपणे आहे। आजच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित या सोहळ्याचे अध्यक्ष आमच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी देशमुख साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित झालेले मला असं वाटते क्वचित प्रसंग असा असतो की विद्यापीठाचे कुलगुरू शाळांच्या कार्यक्रमाला येऊ शकत नाहीत। खरं म्हणजे जरी इच्छा असली तरी तो वेळ देऊ शकत नाहीत, कारण की फार व्याप्ती कामाची मोठी असते। परंतु एका लहानशा खेड्यात ग्रामीण भागात येण्याची अनुमती खरं म्हणजे त्या दिवशी सन्माननीय बाळहाते साहेबांनी दिली। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय बाळहाते साहेब, खरं म्हणजे साहेबांचा माझा प्राचार्य असताना पासूनचा परिचय आहे आणि चळवळीला सतत त्यांनी कुठेतरी प्रोत्साहन दिलेले असे ते प्राचार्य होते। तेव्हा योगायोगाने ते या विद्यापीठाचे कुलगुरू झाले। पण एक कुलगुरू म्हणजे जे राज्यपालांचे प्रोटोकॉल असतात जवळपास तशा प्रकारचे प्रोटोकॉल कुलगुरूंचे सुद्धा असतात। पण या प्रोटोकॉलला पाहिजे तिथं वापरायचं, बाकी प्रोटोकॉल एकदम बाहेर ठेवायचा। एक सामान्य माणूस म्हणून समोरच्या माणसासोबत जेव्हा इतक्या मोठ्या पदावर काम करणारा व्यक्ती पाहतो, त्याचं उदाहरण म्हणजे खरं म्हणजे आजच्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय बाळहाते। सन्माननीय प्रकाशभाऊ पोहरे, खरं म्हणजे साहेबाचे व्याही आहे पण आमचे ते जावई आहे आणि त्याच्यामुळे काही हक्क जावई म्हणून अनेक असतात। आता आपण पाहतो नाही आमचे हक्क आहे आणि सातत्यानं त्या हक्काचा जो भाग आहे तो सातत्यानं ते भूमिका घेत असतात। खरं म्हणजे त्यांचे धन्यवाद केले पाहिजे। आणि योगायोगानं कोणकर साहेबांनी सांगितलं की आमचे नेते आणि एक गावाची जी ओळख असते, कोणत्याही गावात गेले प्रकाश भाऊ तर ती छाप तुमची सगळ्या गावात आहे, केवळ राजंदा नाही, ग्रामीण भागात कुठेही जा, विदर्भात जा, आता महाराष्ट्र पण तुम्हाला ओळखायला लागले की हे किसान नेते आहेत, शेतकऱ्याचे कैवारी आहे आणि ती भूमिका आपण घेतली। आपल्यासोबत जिथं जिथं जुळता आलं निश्चितपणे एक कार्यकर्ता म्हणून मी निश्चित काम करील। या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष आणि आमच्या शाळा समितीचे सन्माननीय सदस्य सन्माननीय गजाननरावजी फुलकर, संस्थेचे दुसरे उपाध्यक्ष सन्माननीय केशवराव भाऊ मेतकर, आमच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सन्माननीय सदस्य माननीय सुरेश दादा कोटरे, आमचे सन्माननीय केशवराव गावंडे, जो एनएसएसचा भाग आपण प्रकाश भाऊ तो व्यक्त केला, तर म्हणजे आता वेळ नाही पण एनएसएस साठी अख्खं आयुष्य ज्यांनी वेचलं असे आदरणीय प्राचार्य सन्माननीय केशवराव भाऊ गावंडे। आज 81 वर्ष झाले तरी आम्हालाही कुठेतरी असं वाटतं की आपलं वय जास्त झालं का, पण जेव्हा आम्ही पाहतो 81 वर्षाचे सन्माननीय सुभाष भाऊ बनसोड प्राध्यापक आमच्या सन्माननीय संस्थेचे सदस्य आहेत, सन्माननीय प्राचार्य अंबादासजी गुलट, सन्माननीय डॉक्टर पुरुषोत्तमजी वाया, आमचे मित्र आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सदस्य सन्माननीय प्राध्यापक नरेश चंद्र पाटील साहेब, आमच्या शाळा समितीचे सन्माननीय सदस्य पुरुषोत्तम अशोकजी रघुवंशी सर, सन्माननीय गंगाधरराव पाटील सर, आमच्या शाळा समितीचे स्थानिक गावातील सदस्य सन्माननीय माणिकरावजी वनवे, सन्माननीय गोपाळरावजी महल्ले, आजच्या कार्यक्रमासाठी सन्माननीय उपस्थित असणारे सन्माननीय उपव्यवस्थापक श्री शिवाजी शिक्षण संस्था माननीय पंडितजी पंडागळे साहेब, माननीय पंडितजी पंडागळे साहेबांनी सुद्धा अनेक बदल आमच्यामध्ये घडवले। तर म्हणजे या निमित्तानं आताच आभार त्यांचे मानून घेतो।
या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमच्या शाळा समितीचे तपासणी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी म्हणून ज्यांनी काम केलं, आता ते सगळं त्यांचं जे काही अनुभव आहे ते या संस्थेत ओतणारे सन्माननीय प्रकाश भाऊ अंधारे सर, या गावच्या प्रथम नागरिक, आणि मला फार आनंद झाला खरं म्हणजे बैस सरनी सांगितलं मला वारंवार आमचे लोक म्हणतात की आमचे मित्र बसलेले आहे की तो आदर्श शिक्षक पुरस्कार असतात ते भरा लागते आपल्याला, त्याचं ते मागं असतात की हे एक वेळा भराच तुम्ही आदर्श पुरस्कार वाया काय म्हटलं बा तो पुरस्कार आपण भरून पुरस्कार प्राप्त करायचा याच्यात मी काही फंदात पडत नाही. ते कसा आहे पुरस्कार हा टिपून घेतला पाहिजे तो मोठा. या निमित्ताने एक विनंती पण करतो मी, म्हणजे विषय निघाला म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेला धन्यवाद. आणि एक वेळा मी टाळ्या वाजवतो जी पद्धत होती खरंच मनापासून आभार. या गावच्या प्रथम नागरिक नाही तुम्ही इथं उपस्थित झाले याच्यापेक्षा मोठा सन्मानच नाही आता. या गावच्या सरपंचा करुणाताई परखराव, उपसरपंच सोळंके सर, या गावचे सर्व नागरिक, आणि विशेष म्हणजे मला असा आनंद आहे की ज्यांच्यामुळे ही शिवाजी शिक्षण संस्थेचं रोपटं वटवृक्ष झालं. शेवटी सगळे जण तर काही काम करू शकत नसतात, प्रतिनिधी निवडा लागते. जसं मी संघटनेचा एक अध्यक्ष म्हणून काम करतो, सगळे अध्यक्ष झालं तर काम होणार नाही. काही लोकांना प्रतिनिधी करावं लागते, आणि ते प्रतिनिधी करण्याचं काम जे करतात आमच्या संस्थेचे आजीवन सभासद, संघटनेसाठी संस्थेसाठी सातत्यानं वेळ देणारे असे जे आजीवन सभासद या संस्थेचे आहेत. मला असं वाटते राजंदा सारख्या आतमधल्या गावात आज आमच्या संस्थेचे 20 ते 25 आदरणीय सन्माननीय पितृतुल्य त्या संस्थेचे सभासद इथं उपस्थित आहेत. याच्यापेक्षा मोठा आनंद मला कोणता नाही. आणि मला पारितोषिक या राज्याचं आदर्श शिक्षकाचं मिळो न मिळो त्याच्यापेक्षा मोठं पारितोषिक आपल्यासारखे पितृतुल्य सर्व इथं उपस्थित आहेत. आपल्या आशीर्वादापेक्षा मला त्याचं काही मोठं अशा प्रकारचं भाग्य मला असं वाटते मिळत नाही. आणि या गावाला जो सत्कार घेतला, शाळा तर सगळेचे सत्कार घेतात, सगळे सेवानिवृत्तीचे कार्यक्रम चालत असतात, अनेक कार्यक्रमात आपण जातो, पण गावाला सुद्धा त्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये सहभाग दिला याचा खरंच मला आनंद आहे. आणि त्याबद्दल मी या गावकऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. मी 1993 मध्ये संस्थेत रुजू झालो आणि मी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा विद्यार्थी. श्री शिवाजी कॉलेजमध्ये मी M.Com पर्यंत, म्हणजे 11वीत प्रवेश घेतला तर M.Com पर्यंत. आणि मला आनंद आहे की हे सगळे आमचे गुरुवारी आहेत. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अनेक सभासद श्री शिवाजी महाविद्यालयात होते. आज वयोमानानं सगळे काही आहेत काही नाही आहेत, जे काही आहेत ते आपल्या समोर आहेत, गुरु म्हणून ते उपस्थित आहेत. आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये विद्यार्थ्यांचे 2 प्रकार असतात. एक उन्हाळ विद्यार्थी असते, लक्षात राहते रोजचं, आणि दुसरा विद्यार्थी असते अकॅडमिक असते, फार हुशार असते. असे 2च विद्यार्थी महाविद्यालयात सगळ्यांचे परिचयाचे असतात. योगायोगानं माझा परिचय महाविद्यालयाच्या आदरणीय शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, आणि तेव्हाचे तत्कालीन प्राचार्य डॅडी देशमुख, एक हुशार विद्यार्थी आहे व चांगला आहे, अभ्यास करते. मी मिळवलेल्या 7 पोस्ट ग्रॅज्युएशन मधल्या 4 डिग्र्या माझ्या मेरिटच्या, आणि मी 90-91च्या दरम्यान मला विद्यापीठाचं गोल्ड मेडल कॉमर्स मध्ये मिळालं. तेव्हा डॅडी म्हणून तुला सत्कार करायसाठी आपण हिरोला बोलवू. डॅडीचं आणि पिक्चरचं फार समीकरण चांगलं होतं. आणि त्याने तेव्हा सुनील दत्तला महाविद्यालयामध्ये सत्काराचा कार्यक्रम तेव्हा आयोजित केला होता. डॅडी जवळच्या माणसांसोबत हिंदीत बोलत होता, जरी मराठी असलं तरी हिंदीत बोलत. आणि तो सत्कार महाविद्यालयानं घडून आणलेला जीवनाला कसा कलाटणी देते. कोणताही सत्कार, एका साध्या शिक्षकानं विद्यार्थ्याचा जरी सत्कार केला तर विद्यार्थी बदलून जात. आणि तो सत्कार माझ्या चिरकाल माझ्या हृदयात
टिपल्या गेला आणि मलाही वाटलं की या महाविद्यालयाचा मी कुठेतरी शिक्षक प्राध्यापक झालो पाहिजे. आणि तिथून मी जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न मात्र खरं झालं. दरम्यान काय होतं की संघटना लढत होती, पण 2000 ते 1990 ते 1900 जवळपास 2000 पर्यंत हे प्रमोशन असायचे माध्यमिक शिक्षकाचे. म्हणजे ज्युनियरचा माणूस ज्युनियरला कोणी लागूच शकत नव्हता, त्या शाळेचे पात्र लोक असायचे. त्याच्यामुळे प्रमोशन मला ज्युनियरला लागता येत नाही, सिनियरला लागाव तर तिकडे बसल्या नाही. आणि एक शाळा दाखवली होती, माझेराव भाऊ सोबतच गेलो होतो मी. तो डब्बा होता संस्थेजवळ, डॅडी माझेराव भाऊ, मी त्या डब्यातच बसून गेलो होतो. इंटरव्ह्यू पण दिला, हेलगे प्राचार्य होते तिथं. डॅडी म्हणत या करना पडेगा, ते टक्क्याचं कॉलेज होतं. म्हटलं इकडे दुसरी ओढ असते सामाजिक कार्याची, एकदम तिथं होते नाही हो. पण योगायोगानं विनाअनुदानितचं जे युनिट होतं गोरेगावचं, ती ऑर्डर संस्थेनं केली आणि सन्माननीय आदरणीय माझेराव भाऊ इथं उपस्थित आहेत. खरं म्हणजे माझ्या आदेशामध्ये आदरणीय स्वर्गीय डॅडी आणि माझे मावशेत लागतात तसे नित्यानी महादेवराव यांच्या सगळ्या कृपा प्रसाद म्हणजे मी गोरेगावच्या शाळेमध्ये 93 मध्ये रुजू झालो. आणि ग्रामीण भागातली शाळा युनिट मोठं होतं, 34-35 लोक होते. आणि मी गेल्यापासून मला असं वाटलं की आपले 2 कुटुंब आहेत. मी जिथं राहतो ते एक कुटुंब, पण दुसरं कुटुंब म्हणजे माझी गोरेगावची शाळा. इतकं प्रचंड प्रेम शिक्षक म्हणून कोण्या जातीचा असो कोण्या धर्माचा असो, पण त्या शाळेच्या इमारतीमध्ये प्रेम शिक्षकांचं विद्यार्थ्यांवर तर असतेच, पण अंतर्गत स्टाफचं प्रेम किती. मी ज्या खरं म्हणजे सिनेटमध्ये तिथूनच निवडून आलो, तिथूनच मी जिल्ह्याचा अध्यक्ष झालो, तिथूनच या विदर्भाचा अध्यक्ष झालो संघटनेचा. आणि त्याच गोरेगावमधून मी राज्याचा उपाध्यक्ष आणि हे पद सुद्धा मला तिथंच मिळालं. पत्र पण लिहिले माझ्या स्टाफनी माझ्यासाठी, पत्र रात्र काढून. अशा प्रकारचं प्रेम आणि अशा प्रकारची शाळा शिवपरिवाराची जे विद्यार्थी दशेतलं प्रेम मी पाहिलं गोरेगावला, मी ते अनुभवलं सुद्धा स्टाफ मेंबर म्हणून. आणि नंतर माझी बदली 2013 मध्ये अकोल्याला झाली. आदरणीय शेळके साहेब तेव्हा संस्थेचे अध्यक्ष होते. आणि मला सांगायला काही हरकत नाही, 2012 मध्ये मी संघटनेचा राज्याचा अध्यक्ष झालो आणि 2012 मध्ये प्रचंड आंदोलन घेतलं. 2013 मध्ये प्रचंड आंदोलन घेतलं, राज्याच्या 12वीच्या परीक्षा थांबवल्या. 2014 मध्ये घेतलं. 2012-13 मध्ये प्रकाश भाऊ कनिष्ठ महाविद्यालयाचा कायम शब्द निघाला नव्हता सभागृहामध्ये. 2009 मध्ये कायम शब्द निघाला, फक्त माध्यमिक पर्यंतचा. ज्युनियर कॉलेज कायमच राहील. आणि 2014च्या आंदोलनामध्ये ज्युनियर कॉलेजचा कायम शब्द आम्हाला काढता आला. आंदोलनाच्या रूपात एका हाती जी आर, दुसऱ्या हाताने आंदोलन माग, अशा प्रकारची संघटनेची भूमिका. आणि मग 2014 मध्ये हा कायम शब्द निघाला. प्रकाश भाऊ मला तुम्ही सातत्यानं विचारून राहिले की हे 20% काय आहे. या राज्यातले जवळपास 5000 ज्युनियर कॉलेज हे विना अनुदानात चालत होते. त्याच्यातला एक पदाधिकारी वाढ आहे. आणि मग 14 मध्ये जेव्हा तो शब्द काढला, त्याच्या आधी 13 मध्ये आम्ही एक मागणी मान्य करून आणली. माननीय हर्षवर्धन साहेब आहेत म्हणून सांगतो. आणि मला लोकांनी पाठवले मेसेज की हिरव्या बांगड्या भरा. माझ्या संघटनेच्या लोकांनी मला पाठवले मेसेज की हिरव्या बांगड्या भरा. का बरं? तर त्याच्यामध्ये 13च्या आंदोलनामध्ये महिलांची प्रसूती रजा जी 3 महिन्याची होती 6 महिन्याची करून आणली. दुसरा आदेश काढला होता, ती एक डिप्लोमा डिग्री होती आणि अनेक लोक प्रमोशन पासून वंचित होते, डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंटची ती. आणि तिसरी मागणी जी आणली ज्याच्यामुळे सगळे खवळले होते, आमचे शिक्षक सगळे खवळून गेले होते, ती मागणी पूर्ण केली होती. 2004 पासून शाळांचं अनुदान वेतनेतर बंद करून टाकलं. 2004 पासून. आणि ती मागणी आम्ही मंजूर करून आणली. 2013 मध्ये शाळांना वेतनेतर अनुदान मंजूर करून आणलं. आणि ही लागली जीवावर आमच्या शिक्षकाची. कारण की वेतन श्रेणीच्या प्रश्नाला घेऊन आपण आंदोलन उभं केलं आणि संस्था चालकाची मागणी आली
आणि हा विषय झाला, पण नंतर आम्ही समजावून सांगितलं की संस्था आपली, शाळा आपली, शाळा आहे म्हणून आपण आहे. उद्या तुमच्या पगारातलं 1% 2% हे कुठेतरी बंद झालं पाहिजे या भूमिकेतून. आणि या संघटनेनं बीजुकटानं 2014 पासून 2013-14 पासून वेतन ठरवून कायम शब्दही काढला. वेतन श्रेणी 14 मध्ये बदलून आणली, त्रिस्तरीय वेतन. कारण की ज्युनियर कॉलेज हे अस्तित्वातच नव्हतं, हे नंतर आलेलं आहे. त्याच्यामुळे वेतन श्रेण्या नव्हत्या. पहिले सिनियर कॉलेजचेच लोक ज्युनियर कॉलेजने शिकवायचे प्रकाश भाऊ. 75 ते 80च्या दरम्यान ही अशी स्थिती होती. आणि हा सगळा फापट पसारा आणि ते आपलं काम करण्याची प्रवृत्ती सगळ्यांनी ठरवलं की ही निवडणूक 2014ची लढायची म्हणजे लढायची. शिक्षक मतदारसंघाची सगळी तयारी झाली, सगळं फिरणं झालं, सगळं झालं. नवीन संकट आमच्या समोर उभं. इतकं प्रचंड संकट निर्माण झालं का आमचे अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आदरणीय शेळके साहेब, आता ते म्हणे मला वर राहायचं नव्हतं, पण लोकांनी सांगितलं की हे करा लागते आपल्याला. का आपण संस्थेचं काम करत असताना संस्थेचा प्रतिनिधी सभागृहात असला अधिक प्रश्न सुटतात. ही त्यांची भूमिका होती. त्यांची भूमिका चुकीची होती असं मी बिलकुल म्हणणार. माझ्यासमोर खूप मोठा प्रश्न होता. आमच्या संघटनेचे तत्कालीन काही आमच्यासोबत काम करणारे बरेचसे इथं बसलेले आहेत, त्यांना माहित आहे काय परिस्थिती होती. शेळके साहेब आणि महादेवराव भाऊ घरी आले. पहिल्यांदा आले, शेळके साहेब वर चढत नव्हते म्हणून खाली बसले. बाबा गावला गेलेले होते. दुसऱ्यांदा आले आणि खालच्या घरात महादेवराव भाऊ, शेळके साहेब, अजून कोणीतरी एक जण. आणि आमच्या बाबासमोर त्यांनी सांगितलं की बाबा असं असं आहे, अविनाश आता लहान आहे आणि अविनाशला अजून संधी आहे. अविनाश खूप चांगला पोरगा आहे, पण याला अजून संधी आहे. योगायोगानं शेळके साहेब एक वेळा लढाई केली पाहिजे संस्थेच्या हितासाठी. आणि हा शब्द टाकला माझ्या बाबांच्या समोर. माझे बाबा म्हणजे शेतकरी, धोत्र असत आणि कष्टाचं घामाचं सगळं काम होतं. एका शेतकऱ्याच्या पोराला म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की कोणासमोर नाक घाताचं काम नाही पडलं पाहिजे, असं शिका. माझे भाऊ जेव्हा वकील झाले, काही कोणाजवळ जायचं काम नव्हतं. सन्माननीय नंदकिशोर बोर्डे सर, तर ते वकिली काही कोणाला म्हणावे लागलं नोकरी लावा म्हणून. माझे दुसरे भाऊ डॉक्टर झाले, डॉक्टर विनोद बोर्डे, काही म्हणायचं काम नव्हतं आणि दवाखाना शेवार्थ सगळ्या गोष्टी चालू झाल्या होत्या. तिसरा भाऊ जो आहे माझा राजा भाऊ, स्वर्गीय अण्णासाहेब कोरपे असतील, वसंतराव धोत्रे असतील आणि आदरणीय महादेवराव भाऊचं कुटुंबातले होते. आणि राजा भाऊ दुकान त्याच्यासाठी टाकलं, मला ते चालवा लागलं, त्याला नोकरी लावून दिली बँकेत. मी सगळ्यात लहान, बाबा म्हणे इंजिनियर होत, पण नाही. म्हणजे शिकलो त्याच्यामध्ये नोकरी लावासाठी आता मात्र कोणातरी जवळ जायचे काम निश्चित पडलं होतं. बाबा म्हणे कोणाजवळ जात नाही. बाप्पू म्हणायचो आम्ही, आमच्या आईला ताई म्हणायचो, बाबाला बाप्पू म्हणायचं. कारण की आमचे सगळे मामा आहे, इथं मामा बसले, हे सगळे आमच्या बाप्पू मोठे होते. सगळे लेकरं वागरं तिकडे शिकले, पण बाप्पून ताई, बाप्पूच्या शब्दा पलीकडे आम्ही कधी गेलो नाही. आणि शेळके साहेब आणि महादेवराव भाऊ जेव्हा उठून गेले घरून, तेव्हा माझे वडील स्वर्गीय बापू मला म्हणाले, बाबू तू आज अध्यक्ष आहे संघटनेचा, चळवळीचा मोठा नेता झाला. म्हणजे संघटनेचा अध्यक्ष कसा झाला? नोकरीवर आहे ज्युनियर कॉलेजमध्ये म्हणून संघटना. म्हणजे नोकरी कोणा दिली? महादेवराव भाऊच्या शब्दावर नोकरी लागली. ज्याने आपल्याला पलटीच्या काळात उभं केलं त्याचा शब्द म्हणजे आमदारकीपेक्षा मोठा आहे ते. आणि एका शब्दात सांगितलं की विषय थांबू. आणि वडिलाच्या शब्द पलीकडे आम्ही कधी गेलोही नव्हतो. आणि म्हणून तिथं मी थांबलो. भाऊ आहे, महादेवराव भाऊला माहित आहे या सगळ्या गोष्टी. आणि मर्यादेच्या पलीकडे नाही जायचं. मिळेल नाही मिळेल हा भाग वेगळा. आणि हे कुटुंबाचं असंच होतं. माझे बाबा नेहमी सांगायचे, मी साहेबांसोबत शेअर केलं होतं ते. माझे बाबा दोनच गोष्टी जीवनातल्या त्यांनी सांगितल्या. ते म्हणे तुम्ही हे सगळी धावपळ करताना म्हणे हे श्रीमंतीसाठी करता. तो खूप पैसा भेटला पाहिजे, पैशाला माणूस मोठा होते, पैसा आला की ओळख तयार होते, काही गरज नाही. जेव्हा उतार वय असते ना, माझं जे वय आहे तिथं पैसा काही कामाचा नाही. ते श्रीमंती कामाची नाही, फक्त श्रीमंती एकच कामाची.
हेच काम करायचं. आपल्या घरी येणाऱ्याला चहातला चहा देता आला पाहिजे, आपल्या भाकरीतली त्याला भाकर देता आली पाहिजे. याच्यापेक्षा आणि योगायोगानं हे प्रथा परंपरा कुटुंबाच्या पाळता आल्या आणि मी तिथं तो विषय संपून टाकला आमदारकीचा आणि कामाला लागलो. काम कमी केलं नाही, चळवळीतलं काम एका कणाने सुद्धा कधी कमी केलं नाही आणि आपण चालत राहिलो. दरम्यान शिवाजी शिक्षण संस्थेच्या शिवाजी महाविद्यालय, खरं म्हणजे मी माझ्या संस्थेबद्दल मला नितांत आदर आहे आणि अभिमान पण आहे. या विदर्भात पहिल्यांदा, आता कदाचित काही लोकांना आपल्या ग्रामीण भागातल्या माहित नाही, पण सिनियर कॉलेजला नॅक म्हणजे एक मूल्यांकन करणारा यंत्रणा विकसित झाली आणि ती मूल्यांकन करणारी यंत्रणा तो दर्जा ठरवते त्या महाविद्यालयात. या विदर्भात पहिल्यांदा A++ दर्जा घेणार जर कोणतं महाविद्यालय असेल तर ते श्री शिवाजी शिक्षण संस्थेचं कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय अकोला. सन्माननीय अध्यक्ष साहेब आणि कार्यकारिणी जे होती, 2 प्राचार्य त्या महाविद्यालयात इथं बसले आहेत. भिशे सर आहे, आदरणीय कुलट सर तेव्हा प्राचार्य होते, त्यांच्यासोबत मी तेव्हा काम मला करता आलं आणि वेगळं वैभव. शिवाजी महाविद्यालय पोरांनो तुम्ही पाहिलं तर असे 5-6 अशा प्रकारचे बगीचे हे असंच आहे त्याचं ते मी पाहून आलो होतो सगळं. आणि तिथून मग आता गजाननरावनं सांगितलं मी 17 मध्ये मुख्याध्यापक झालो असतो, पण म्हटलं आपण न्याय देऊ शकणार नाही. मुख्याध्यापक पदाला जर न्याय देऊ शकणार नाही, कॉलेजमध्ये 3-4 आपले पिरियड घेतले मोकळा. आपलं संघटना सगळं विद्यापीठ 2009-10 पासून विद्यापीठाच्या प्राधिकरणावर करतो मी. 3 वेळा सिनेटवर सगळ्यात जास्त मतांनी निवडून येण्याचा मला संधी आमच्या संघटना आणि आपल्या सगळ्यांच्या योगानं आली. मग हे काम करत असताना मुख्याध्यापक झालं पाहिजे ही जी भावना माझी होती, जसं लहान लेकरांना वाटते की माझ्या मनानं मला काहीतरी करू द्या आणि करता आलं आणि यांना करू दिलं तर निश्चितपणे काहीतरी चांगलं ते करतात, ही भावना माझी या लहान लेकरासारखी झाली. का नाही, मी एवढ्या मोठ्या महाविद्यालयात मी असलो तरी मला प्राचार्य आणि प्राचार्याची अनुमती घेतल्याशिवाय मला काही करता येत नाही, कुणी असो. मी ठरवलं की नाही 2 वर्ष राहिला, 2 वर्ष शाळेत जायचं, स्वतः निर्णय घ्यायची आणि स्वतः अंमलबजावणी करता येईल असं कुठंतरी पद घ्यायचं. मला वाटतं याच्यात दुसरं काही पद नाहीये, एक तर प्राचार्याचं आहे नाही तर मुख्याध्यापक. बाकी पद निर्णय घेण्यासारखे होत नाहीत कारण की अनुमती घ्या. आणि जेव्हा मी शाळेत पाऊल टाकलं 5 जून 2000 केशवराव 5 जून 2023 ला मी इथं जॉईन व्हायला आलो. दुपारचा वेळ होता, नुकताच उन्हाळा संपत येत होता आणि पावसाची थोडीफार चाहूल अशी स्थिती होती. 2-4 झाडं इकडे होते, बाकी गाजर गवत जे होतं, गाजर गवत या पुऱ्या मैदानातलं ते पावसाची प्रतीक्षा करून राहिलो. वाळलेलं होतं पण प्रतीक्षेत होतं पावसाची. आणि हे सगळं पाहिलं, म्हटलं आपण तर एवढ्या मोठ्या महाविद्यालयातून आलो, शिवाजी महाविद्यालय वैभव संपन्न, 7,000-6,000 विद्यार्थी. चुकलो का आपलं? होटकर साहेबांचं ऐकलं नसतं चाललं असतं का, दुसरं काहीतरी ऑप्शन दिला असता. पण विचार केला नाही, तिथं काही नाही, तिथं केलं पाहिजे आणि मी खेळातला नाही. आणि तिथून सुरुवात झाली. सगळ्यात पहिले 5,000ची वर्गणी मी टाकली, आपल्याला टाका लागते पहिले, म्हणजे आम्हाला माहित आहे. 5,000 टाकले. म्हटलं पाऊस आला 7 ते 8 तारखेला, सगळा पाऊस त्या दरवाजातून ऑफिसच्या खिडकीतून आतमध्ये आला, थोडासा जोरात आला आणि पैसे जमा केले पहिल्या पैशात. आणि शिक्षक हे 7-8 शिक्षक आहेत, 7-8, पण ड्युटी आहे, समर्पण आहे. 10-15-20 हजार जमा झाले, ते शेड उभं झालं. मग मी पाहिले की कम्प्युटरचा लॅब का नाही इथं, तर 500 विद्यार्थी पाहिजे. ICT लॅब घ्यायचे, 500 विद्यार्थी पाहिजे. म्हटलं या गावात 500 विद्यार्थी शाळेला भेटू शकत नाही, एका गावापुरती मर्यादित शाळा आहे, ICT लॅब उभी होणार नाही आणि ही तशीच राहील. आदरणीय अध्यक्ष साहेब हर्षवर्धन साहेबांना मी भेटलो की साहेब असं असं आहे, मग काय करता येते म्हणे. आता साहेब म्हटल्यावर आपल्याला तुम्हाला माहित आहे, पण साहेब जरी तसे बोलले तरी त्याच्या अंतर्मनात काहीतरी तुम्ही उपाय सुचवला की किती ताबडतोब त्याची प्रतिक्रिया उमटते याचं मला
खरं म्हणजे उदाहरण द्यायची इच्छा झाली का साहेबांनी काय करता येते म्हणे 10 कॉम्प्युटर म्हणजे काय सोपी गोष्ट आहे साहेब. म्हटलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आपलं शिवाजी कॉलेज आहे, कुठून तरी जे ते वापरत नसतील कारण की लहान लेकरीला काही फार अपडेट कॉम्प्युटर पाहिजे नाही. साहेब माननीय VC साहेब एका क्षणात एक पत्र तयार केलं, मी साहेबांनी सही केली आणि इंजिनिअरिंग कॉलेजला गेली. 4थ्या दिवशी इथे 10 कॉम्प्युटर कशावर ठेवतात, डेस्क बेंच काय करतात. परत वर्गणी इथं मेश्राम मॅडम आहे, त्यांचे वडील आपल्या इथं मुख्याध्यापक होते. मॅडमनं पहिल्या याच्यात 20,000 त्या लॅबचे, मग हे 20 दिले तर आमचं मग ते झालं त्याच्यात काय करावं लॅब उभी झाली. साहेबांनी मागच्या वेळेला त्याचं उद्घाटन केलं आणि ग्रामीण भागासाठी विशेष म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो की उन्हाळ्यात गीते साहेब बरोबर आहे ना, उन्हाळ्यात इथं मोफत प्रशिक्षणाचे वर्ग चालतात. केवळ शिवाजी शिक्षण संस्था राजंद्याच्या शाळेत शिकणाऱ्या पोरापुरतं मर्यादित नाही, या गावातला कोणताही विद्यार्थी असो त्याला हे कॉम्प्युटरचं अशा प्रकारचं ट्रेनिंग 2 महिने उन्हाळ्यात मोफत मध्ये आम्ही उपलब्ध करतो. याच्यामध्ये सुद्धा संस्था आणि यांच्या सगळ्या शिक्षकांचं योगदान. हे करताना डिजिटल शाळा झाली पाहिजे. प्रोजेक्टर आम्ही घेतलं मागच्या वेळेला, तो पण अनुभव आम्हाला आला. योगायोगानं हे नंदनवन, आता याच्यासाठी मी काही भाष्य करणार नाही, पण म्हटलं आपलं अंगण चांगलं झालं पण बाजूचं अंगण जर बसात दिसलं तर करमणार नाही. एवढी चांगली निसर्गानं संधी उपलब्ध करून दिली की शाळेला लगत टेकडी आहे आणि टेकडीचा इतिहास वनवे मामाने आपल्या समोर व्यक्त केला. उन्हाळ्यात पाहिले की झाडाचे झाडं वाळून राहिले, पाणी इथून किती नेणार आहे पोरं, ती अडचण होती. ती अडचण लक्षात घेऊन म्हटलं बस सरला म्हटलं की 15,000 मी देतो पण ते पाईपलाईन का, कारण की मी गेल्यावर मग असा अत्यंत जीव ओतला की ते ती पाईपलाईन आज खरं म्हणजे उद्घाटन मोठ्या शुभहस्ते झाले. मी खरंच आपले आभार व्यक्त करतो. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना 2 वर्ष सतत म्हणजे तो पण अपवाद आहे, हे काही माझं भूषण नाही आहे, हे माझ्या स्टाफचं आहे. माझ्या संस्थेनं उपलब्ध करून दिलेले निधी, माझ्या संस्थेनं दिलेलं पाठबळ, मार्गदर्शन आणि माझा 7-8 शिक्षकांचा स्टाफ आहे यांचं समर्पण कशात व्यक्त झालं तर सतत 2 वर्ष मुख्यमंत्री सुंदर शाळेचा पारितोषिक म्हणजे त्याच्या आदल्या आलो त्या वर्षीच्या पहिल्या वर्षात आणि मागच्या वर्षात असं सतत 2 वेळा लगातार मिळालं. मला असं वाटते की ज्याला सुंदर शाळेचं प्राईज मिळालं ते फक्त 1 वेळाच मिळालं. सातत्यानं लगातार 2 वर्ष सतत पारितोषिक घेणारी ही राजंद्याची शाळा आहे. खरंच मला त्याचा खूप आनंद आणि समाधान. हा प्रवास करत असताना विद्यार्थ्यांना केवळ 4 भिंतीतलं शिकवणं आता काही महत्वाचं राहिलं नाही. याच्यात शिकलेला विद्यार्थी या समाजाच्या उपयोगाचा नाही हे सिद्ध झालं. तुम्ही या 4 भिंतीत त्याला किती चांगलं शिकवा पण तो समाजाच्या बिलकुलच कामाचा नाही. आणि हे आता जे काही बाहेरचे विद्यापीठ असतील त्या देशाने ते हेरलं. कदाचित आपल्या देशाला आता जी काही शैक्षणिक व्यवस्था उभी करतो पाहत आहे त्याच्यामध्ये त्याचं नमूद केलं आहे त्यांनी नवीन शैक्षणिक याच्यामध्ये. म्हणून मी सातत्याने एक भूमिका घेतली की माझ्या विद्यार्थ्यांना हे दिसलं पाहिजे की माझं समाजाशी काय ऋण असते. आणि म्हणून आल्या जी टेकडी घेतली ती झाडं पण या विद्यार्थ्यांना लावली. हे पण समाज ऋण आहे, हे पण सामाजिक दायित्व विद्यार्थ्यांमध्ये जोपासण्याची ही भूमिका आहे. या गावासाठी मी मागच्या वेळेला आरोग्य शिबिर घेतलं. केवळ आरोग्य शिबिर नाही, रक्त तपासणी सुद्धा घेतली. आणि संवेदनशीलता काय असते की नेत्र तपासून हा चष्मा लागते, त्या नंबरचा लागते, असा लागते असं लिहून दिल्यापेक्षा त्यांना म्हटलं तशी नाही घ्यायची. जर तुम्ही नेत्र तपासता तर ते चष्मे उपलब्ध आपण केले पाहिजे. चष्मा काय 200, 250, 300 रुपयाचा दादा बरोबर आहे की नाही. पण तुमच्या वयाचे लोक या गावचे ज्येष्ठ नागरिक ज्यांच्या घरी 50 एकर शेती असे ना वनवे मामा पण वयाच्या हिशोबाने म्हणते आता चष्मा दिसता कुठं खर्च करतं, कुठं शहरात जातं, त्यांनी ते टाळलं सगळी नाही. त्या ज्येष्ठ नागरिकांनी त्यांची अवस्था चांगली आहे पण ती मानसिकता असते केवळ त्यांची असते आणि घरातही लोकांना वाटते जाऊ द्या नाही म्हणते कुठे पाहता. आणि म्हणून आम्ही संवेदनशीलता जपत या शाळेनं
अशा 65 लोकांना, त्या गावच्या ज्येष्ठ नागरिकांना केवळ त्यांचे डोळ्याने तपासले, त्यांना चष्मे सुद्धा तपासलेले योजनेप्रमाणे उपलब्ध करून दिले. ही सामाजिक दायित्व माझ्या विद्यार्थ्यांना डोळ्याने पाहिजे. हे सगळं पाहत असताना त्यांच्यामध्ये आपल्यासाठी, आपल्या समाजासाठी काहीतरी आपलं देणं लागते आणि भविष्यात आपल्याला ते द्यायचं आहे हे कुठेतरी रुजलं पाहिजे. हा महिला बचत गट आहे, आम्ही 2 वेळा बोलावलं आणि त्यांचं भाषण पण इथं ठेवलं आणि मुलींना सांगितलं की आपल्याला नोकरी लागली पाहिजे असं नाही. बचत गट आज राज्यावर गेला आणि एका शिक्षकाचा पगार एक महिला आज कमावते. अशा प्रकारची व्यवस्था या शिक्षणातून घडण्यामध्ये निश्चितपणे मला ज्या काही संधी मिळाल्या, खरं म्हणजे हे सगळं माझे सवंगडी जे असतील, शिवाजी महाविद्यालय असं, गोरेगावची शाळा असं, आणि शेवटच्या टप्प्यात 2 वर्ष आहेत, केवळ 2 वर्षात या शिक्षकांनाही वाटलं की याचा काहीतरी आपला सत्कार झाला पाहिजे आणि त्या सत्कारासाठी पितृतुल्य माझे गुरुवर्य या संस्थेचे आजीवन सभासद इथं उपस्थित झाले. संस्थेचे सगळे सन्माननीय पदाधिकारी, खरं म्हणजे इतके पदाधिकारी एका वेळेस, पण माझ्यावर प्रेम. आणि साहेब तुम्ही तर वेगळ्या पठडीतले आहेत, त्या पठडीतले असताना सुद्धा एका शाळेसाठी आपण वेळ काढला. माझ्या कुटुंबाचं साहेबांना जे वर्णन केलं, माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की बंडू पण बसले, त्यांनी पण एक लिहिलं होतं माझ्या कुटुंबात. माझे 4 जे भाऊ आहेत, प्रकाश भाऊला माहित आहे, प्रकाश भाऊ आमच्या कुटुंबाचे सदस्य आहेत. आले की 1 तास बसतात, चहा कोणता पाहिजे तेही सांगते, 2 वेळा पेते लागत, 1 वेळा. डॉक्टर साहेबांना मराठा मंडळात त्यांच्यासोबत भाऊ अध्यक्ष असताना, आणि प्रकाश भाऊ पण हेरतात माणसं, काही नाही म्हणे, कोणी नाही पाहिजे, डॉक्टरले सचिव करा म्हणे त्या मराठा मंडळात. भाऊ बरोबर आहे. आणि डॉक्टरले सचिव करा कसं की ते महानगरपालिकेनं प्रचंड टॅक्स लागला होता मला वाटते, आणि हे काहीतरी यांनी कल्पना सुचवल्या डॉक्टरनी, आणि प्रकाश भाऊने हेरलं डॉक्टर, हा कामाचा आहे. अजून सोडलं नाही त्यांनी मराठा मंडळात. इतक्या 20 वर्षापासून सातत्यानं काम. माझे मोठे भाऊ आहेत, वकील आहेत. वकील साहेब तुम्हाला माहित आहे, आता हे वकील लोक बसले आहेत आजीवन सभासद. आपले उपाध्यक्ष साहेब पण त्यांचे मित्र आहेत. तर देव माणूस आहे. कोर्टात येणाऱ्या पक्षकारांनी जर त्यांनी म्हटलं की एसटी साठी पैसे निघाल्या भाड्याचे, तर काही वांधा नाही, ते केसचे पैसे तर दूरच राहिले, पण हे एसटी साठी पैसे हे घेऊन जा, असा देव माणूस. आमचे राजाभाऊ बँकेत होते, महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी युनियनचे. आता त्यांनी एक काम केलं की ज्यांना पेन्शन मिळत नव्हतं, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, आणि आता पेन्शनची सुविधा बँकेच्या, एसटी महामंडळाच्या, अशा प्रकारचं काम. माझी एक बहीण आहे नागपूरला, MS कोऑपरेटिव्हला माझे जावई आहे, भीमराव धोत्रे यांची मोठी मुलगी, तिची मोठी जाऊ आणि ती आहे, भाऊ त्याच्यात होतेच प्रकाश भाऊ संबंधात, ती पण आज योगायोगानं आली आहे. माझी लेकरं आहे. मी साहेबांनी म्हटलं, VC साहेबांनी, की फार लक्ष दिलं. साहेब मी माफी मागतो तुमची आणि खरं म्हणजे कुटुंबाची, की मी काही लक्ष दिलं आणि लक्ष देऊन मला इथे दुर्लक्ष करता आलं. या कुटुंबाकडे माझं, जर मी कुटुंबाकडे लक्ष दिलं असतं तर इकडे दुर्लक्ष देता झालं असतं. आणि हे मी का करू शकलो, त्याची दोन साहेब त्या संयुक्त कुटुंब पद्धती, माझ्या 4 भावाचं आमचं एकत्र कुटुंब, या चळवळीमध्ये काम करणारी, चळवळीसाठी ऊर्जा देणारी ती कुटुंब पद्धती आहे. ती मला मिळाली, मी माझं अवभाग्य समजतो. आणि त्या सगळ्या याच्यातून खरं म्हणजे संस्था असेल, आधी बाईसाठी आता पहा, मी हो बरोबर आहे. मी बाहेर काम केलं, माझी संयुक्त कुटुंब पद्धती होती, माझी हिंमत होती, माझं कुटुंब आहे. पण घरातलं काम जे आहे, घरातली जी चाकुरी आहे, मुलं बाळा जे काही आहे, ते आईच्या पेक्षा काय अधिक असते ते खरं म्हणजे व्यक्त होत नसते. मी जिथं जिथं जातो तिथं माझ्या ऐवजी माझ्या बायकोचा सत्कार होते, त्याच्यापेक्षा अधिक मोठं चित्र मला असं वाटते नाही आहे. आणि काय योगदान, काही प्रश्न व्यक्त न होता झालं पाहिजे. खरं म्हणजे VC साहेबांना आम्ही तिथं उद्घाटन केलं आणि मी जास्त बोलायला लागलो होतो खरं म्हणजे आमच्या अध्यक्ष साहेबांच्या समोर, हे केलं ते केलं असं झालं. तर मला VC साहेब आमचे मित्र आहे, म्हणजे काही ते कुलगुरूच तो भाग वेगळा, पण मित्र म्हणून ते म्हणे सगळं व्यक्त होते, तुम्ही व्यक्त झालेले माणसं आहे. तसं माझी बायको, मी नाही व्यक्त झालो कुंकर साहेब,
तरी ते आहे. तर या सगळ्यांचं मला खूप प्रेम मिळालं. एक वेगळी अवस्था असते. आपण सातत्यानं ज्याचा खरं म्हणजे पगार घेतला आणि सही करून पगार घेतला. आज माझी पगाराची शेवटची सही आहे. भाऊ दुसरी आमची वेतन पेन्शनच्या बाबतीतली भाग आहे, पण मी व्यक्त नाही हो, साहेब मला निश्चित थांबवतील मग तेव्हा. तर आज शेवटची सही मी केली, पगाराची शेवटची सही केली. पण सातत्यानं जीवनभर आतापर्यंतचा जो प्रवास आहे की हा प्रवास केवळ आणि केवळ या समाजानं मला भरभरून दिलं, माझ्या संस्थेनं मला भरभरून दिलं. आज ज्या अवस्था आहेत माझ्या ह्या सगळ्या माझ्या कुटुंबाच्या तर आहेत, पण या शिवपरिवारानं मला सगळं हे उपलब्ध करून दिलं. कुठे आळकाठी आली नाही. खरं म्हणजे ते ऋण ती उतराई, त्या विठ्ठलाचं एक भजन आहे की कशी होऊ उतराई, आहे की नाही. मला निश्चितपणे ती उतराई होता येणार नाही. येणाऱ्या काळामध्ये शिवपरिवाराचं जिथं जिथं मला जे काही करता आलं, एक कार्यकर्ता म्हणून या परिवाराचा एक सामान्य सदस्य म्हणून निश्चितपणे ते योगदान देण्याची ग्वाही या निमित्तानं देतो. आणि आजपर्यंत ज्या प्रवासात मला सहकार्य केलं त्या सगळ्या त्या गावकऱ्यांचे असतील, शाळेचे असतील, सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आज उपस्थित झाल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करून धन्यवाद. जय हिंद.